मीरा, तुझ्या काकांना फोन करून बघ, त्यांना काही कळलंय का? दादासाहेब, मी मगाशी काकांना फोन केला होता, पण आईसाहेब तिथून निघाल्यानंतर त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला. बाबा, इथे थांबून काहीच होणार नाही. मी जातो तळी गावाला. मी निघतो ना लगेच. अथर्व, घाई करू नकोस. आपण थोडा वेळ वाट बघूया, कदाचित तिचा फोन येईल. नाही आला तिचा फोन तर मग ठरवू आपण काय करायचं ते. हा, थोडा वेळ. कोण आहे ते? काय कळलं का तुम्हाला? कुठून आलाय? या बुवा या. जी दादासाहेब रामपुरे आणि या मंजिरी वैद्य. रामपुरे वैद्य? या बाईसाहेब इथे कशा आल्या? काय काय झालंय ना? कोणी आणल्या ना इथे? हो ताई, सांगा तुम्ही. मशानाच्या वाटेवर पडले होते, आम्ही दोघी घेऊन आलो यांना. देवी महागौरी, अगं काय झालंय? बुवा, तुम्ही ओळखताय ना? आपल्या मीराच्या सासूबाई आहेत त्या. त्यांच्या घरी आधी कळवायला हवं. नागनाथ गुरुवांना सांगायचं का? त्यांना सांगू नंतर आधी मी मीराला कळवतो. तू नागनाथला जाऊन सांग जा. हो. मीरा, तुझा फोन वाजतोय बघ. हो, आले. बघ बघ कोण आहे बघ. काकांचा फोन आहे का? नाही, दुसराच नंबर आहे. एक मिनिट. हॅलो. हा, हॅलो मीरा. अगं मी बुवा बोलतोय गावाकडनं. ओळखलंस का? हा बुवा, बोला ना. काय झालं? नाही म्हणजे तुम्ही सहज फोन केला होतात का? नाही अगं, तुझ्या सासूबाई गावाकडे आल्या होत्या ना? हो, कालच आल्या होत्या त्या. तुम्हाला भेटल्या का त्या? हो. मीरा, काय झालंय मंजिरीला? मीरा, काय काय होतंय? काय बोलतायत ते? आईसाहेब, काय? अथर्व, आपल्याला ताबडतोब गावी जावं लागेल. हा, चला. हां, चला. वेदाचे बाबा, मी पण येते ना तुमच्यासोबत. मीरा, थांब वेदाकडे. आम्ही जाऊन येतो. चला बाबा. सागर, गाडी काढ. मीरा, आता हे दोघं कुठे गेले? मंजिरी म्हणा. ही मंजिरी तिथे कुठेतरी बेशुद्ध पडली आणि इथे आम्ही उपास टापास करायचे. कशाला? अक्कल शून्य बाई. झेपत नाही तो उपास करायचं कशाला मुळात? मला तर भूक सहन होते, मी खाणार आहे. आत्या, तुम्हाला भूक लागली असेल तर मी काही बनवून देऊ का तुम्हाला?
नको नको. मंजिरींचं काय झालं कळलं नाही ना. खरं तर एक घास पण कशाखाली उतरत नाहीये माझा. पण काय करणार ना, मला गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून जरा थोडंसं खाते. आत्या मी खरंच सांगते तुम्हाला, तुम्ही खाऊन घ्या ना, काही हरकत नाही. मी बनवू काय. नाही नाही, माझं खाऊन झालं आहे. गोळी पण घेऊन झाली आहे. थोडंसंच जरा खाते. अथर्वचा फोन आला होता का? नाही आला. बरे देवा, काय गरज होती ना मंजिरी वहिनींना जायची. छे, बरे ठेवून दे आतमध्ये. नीट झाकण लाव. मीरा, आई साहेब ठीक असतील ना ग. वेदाच्या बाबांनी खूप टेन्शन घेतलंय ग. त्यांचा खूप जीव आहे आईसाहेबांवर. आता कुठे आनंदाचे दिवस येत होते त्यांच्या आयुष्यात. वेदा आणि त्यांचं नातं खूप छान होत होतं. आईसाहेबांना काही झालं ना तर त्यांना सहन नाही होणार ग. मीरा, असं काहीही होणार नाही. तू काळजी करू नकोस हा. आणि आता तूच म्हणालीस ना, अथर्वचा खूप जीव आहे आईंवर. मग ते कसं काय होऊ देतील त्यांना? आणि बाबाही गेले आहेत ना त्यांच्यासोबत. फार विचार करू नकोस. बरं, तुला माहिती आहे का आज काय आहे? आज पिठोरी अमावस्या आहे. आणि आजचा दिवस मातृदिवस म्हणून साजरा करतात. मग आजच्या दिवशी महागौरी माता आईंना कसं काय होऊ देतील? पण आजच्या दिवशी ना, आई तिच्या लेकरासाठी, त्याच्या उदंड आयुष्यासाठी, सुखसमाधानासाठी देवाकडे प्रार्थना करते, ओवाळते. माझ्या वेदासाठी पुरणपोळ्या करायचे आणि तिला ओवाळायचे. ताई, तू आजही वेदाला ओवाळशील. कसं शक्य आहे ते मीरा? मी आहे ना, मग का शक्य नाही आहे? वेदाच्या बाबांचा फोन येतो, घे. हॅलो. हा, काय? हो हो, बरं बरं. काय? ताई, आईसाहेब सुखरूप आहे आणि वेदाचे बाबा त्यांना घेऊन येत आहे. बघ, म्हणाले होते की नाही मी. मीरा, आज खूप आनंदाचा दिवस आहे. सगळ्यांसाठीच पुरणपोळ्या करशील? हो ताई. तुला जपणार